Friends, let us see our second poem, Basketful of Moonlight. O moon, give me moonlight. Basketful or two basketful with seeds of moonlight. Here there is a child in this poem. He child's demands to moon. The child requests to the moon. हा मुलगा चंद्राला विनंती करतो आहे आणि काय मागतो आहे? गिव मी मूनलाइट बास्केट फुल ऑफ व्हॉट अन आयडिया. काय सुंदर विचार आहे त्या छोट्या मुलाचा बघा. तो म्हणतो आहे की अरे चंद्रा, मला तुझ्या काही लाईट्स दे. एक बास्केट दे, एक टोपली दे, दोन टोपली दे. काय? विथ सीड्स ऑफ मूनलाइट. सीड्स पाहिजे, बिया पाहिजेत. कशाच्या? चंद्रप्रकाशाच्या बिया पाहिजेत. काय सुंदर आयडिया आहे. दुसऱ्या स्टांजामध्ये म्हणतोय, फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. काय म्हणतोय? फ्रॉम द सिटी, फ्रॉम हिज विलेज टू द सिटी, ऑन द बोथ साइड ऑफ द रोड. त्याच्या गावापासून त्याच्या शहरापर्यंत जाणाऱ्या त्या रोडवर तो म्हणतो आहे की आय वॉन्ट टू सो, SOW, सो म्हणजे पेरणे. मला पेरायच्या आहेत बिया. कुठून? त्या गावापासून त्या शहरापर्यंत छोट्या छोट्या स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, छोट्या छोट्या चंद्रबिया, चंद्रप्रकाशाच्या बिया त्याला पेरायच्या आहेत. The whole village goes to the city. The whole village goes to the city daily to work. पहा, अख्खं गाव कामगारांचं आहे. काय सांगतो आहे तो मुलगा की अख्खं गाव माझं, HOW, होल मीन्स पूर्ण, संपूर्ण, पूर्ण माझं गाव काय करत आहे? सिटीला जात आहे काम करण्यासाठी. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. आणि ज्यावेळेस ते परत यायची वेळ होती, दॅट टाईम देर इज अ डार्कनेस. त्यावेळेस त्या ठिकाणी पूर्णपणे अंधार असतो. अँड ॲज माय विलेज इज क्वाईट फार. आणि माझं जे गाव आहे ते कसं आहे? थोडंसं दूर आहे. क्वाईट फार, क्वाईट म्हणजे थोडं, आणि फार मीन्स दूर. थोडंसं दूर आहे. आणि परत येत असताना गावातील लोकांना अंधार पडतो आहे. आणि ह्या अंधारामध्ये काय होतं? पुढे काय सांगतो आहे पहा तो मुलगा. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. देर आर सो मेनी डार्कनेस, अँड नॉट ओनली डार्कनेस बट ऑल्सो देर द रूट, that way, that path is very tough to walk because there are snakes and scorpions. कारण की येत असताना अंधार पडतो आहे. नुसता अंधारच पडत नाही, तर रस्त्याने येत असताना टफ मार्ग आहे, दगड्या धोंड्यांचा मार्ग आहे. आणि या मार्गामध्ये फक्त दगड धोंडेच नाही आहेत, तर स्नेक्स आहे, स्कॉर्पियन्स आहे. स्नेक्स म्हणजे साप, नाग, आणि स्कॉर्पियन्स विंचू काळा मोठ्या प्रमाणात आहे. मग नायदर बस नॉर कार्ट फ्लाइज. PLIES, फ्लाइज मीन्स ट्रॅव्हल्स रेग्युलरली ओव्हर अ रूट. ये जाण करणारी, गावामध्ये आपल्या इथं पाहतो की ये जाण करणाऱ्या बसेस असतात, अपडाऊन करणाऱ्या बसेस, रेग्युलर येणाऱ्या, याला फ्लाइज असं म्हटलेलं आहे. नायदर बस नॉर कार्ट. बसही नायदर नॉर, दोन्हीचा अर्थ लक्षात घ्या. दोन्हीही नाही आहे. काय नाही आहे? बस पण नाही आणि कार्ड म्हणजे छोट्या गाड्या पण नाही आहेत. मग दोन्हीही येत नाही आहे माझ्या गावामध्ये. वेन माय फादर्स रिटर्न्स होम्स आय एम अस्लीप्स. अँड वेज ही द चाइल्ड्स फादर रिटर्न्स टू होम, दॅट टाईम ही वॉज स्लीपिंग. अँड वेन ही रिटर्न्स होम ही वॉज स्लीपिंग. मीन्स म्हणजे ज्या वेळेस त्याचे वडील काय करतात? काम करून घरी येत असतात, घरात पाहतात, त्यावेळेस हा छोटा मूल झोपलेला असतो. आणि
दुसऱ्या लाईन्समध्ये बघा काय सांगितलेलं आहे. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग वाईल आय एम स्लीपिंग. नॉट ओनली his father comes to his home that times he is sleeping, but also when he goes to work to the city that time also he is sleeping. ज्यावेळेस वडील घरी येतात त्यावेळेस हे छोटं बाळ झोपलेलं असतं आणि ज्यावेळेस वडील कामाला जातात त्यावेळेस देखील हे झोपलेलं असतं. म्हणजे रात्री उशिरा येतात तो झोपलेला असतो, सकाळी लवकर जातात तो झोपलेला असतो. म्हणजे देर इज नो मीटिंग बिटवीन फादर अँड चाइल्ड. पुढच्या ओळीमध्ये काय सांगितलेलं बघा, पुढच्या स्टांजामध्ये ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लॉन्स. व्हॉट अन आयडिया, काय सुपर आयडिया आहे बा. ही डिमांड्स, ही रिक्वेस्ट टू द मून, गिव्ह हिम a basket full of moonlight, not free. He demands, he requests to give him basket full of moonlight seeds on a loan, LOAN. Loan means व्याजाने, कर्जाने, कर्ज दे, व्याजाने दे. काय मून्स, ज्यावेळेस या मूनलाईट्स त्याच्या झाडाला येतील, ही वॉन्ट टू सो, पेरू इच्छितो आहे, आणि ज्यावेळेस त्या येतील त्यावेळेस मी तुला तुझ्या परत देईल, व्याजासह परत देईल. किती सुंदर आयडिया म्हटलेलं आहे. पापाच्या प्रेमापोटी त्यानं असं म्हटलेलं आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. कशासाठी पाहिजेत लोनवर त्या बिया, लाईट मूनलाईटच्या सीड्स कशासाठी पाहिजेत. ही वॉन्ट्स टू लाईट अँड लाईट, नॉट ओनली लाईट अँड लाईट, प्रकाशित करायचा आहे तो डार्क रूट. अंधकारमय असलेला तो मार्ग याला प्रकाशित करायचा आहे, त्याला तो त्या ठिकाणी उजेड निर्माण करायचा आहे. सो दॅट माय फादर्स रिटर्न्स अर्ली. हिअर द चाइल्ड वॉन्ट टू सो small moonlight on the path of that road so that his father returns early, and also he wants to hear fairy tales and stories from him. एक छोट्या मुलाची, छोट्या बाळाची काय अपेक्षा असते, वडिलांना जवळ यावं, लवकर यावं, त्याला थोडंसं गोष्टी सांगाव्यात, काही फेरी टेल्स असतील सांगाव्यात, काही स्टोरीज असतील सांगाव्यात. अशा ह्या स्टोरीज ऐकण्याची इच्छा या बाळाला, या मुलाला त्याच्या वडिलांकडून आहे. परंतु अंधार पडत असल्यामुळे, उजेड नसल्यामुळे वडिलांना या ठिकाणी घरी त्याला येणं आणि गोष्टी सांगणं मात्र शक्य होत नाही. त्यामुळं तो म्हणतो आहे, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर्स रिटर्न्स अर्ली. आणि मला या ठिकाणी डार्क रूट तो काय करायचा आहे, त्या ठिकाणी लाईट लावायचे आहेत की जेणेकरून माझे वडील परत लवकर येतील. आणि आय वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आणि मला देखील तुमच्यासारखंच, मला देखील है ना बाकीच्या मुलांसारखंच माझ्या वडिलांकडून स्टोरीज ऐकायला आवडतील, गोष्टीज ऐकायला आवडतील. पुढं म्हटलेलं आहे, ओ मून गिव्ह मी अ basket full of moonlight, I want to sow seeds of moons on the sides of the path. आणि हे चंद्रा, मी तुला विनंती करतो आहे की तू मला काय कर, एक बकेट भर, एक टोपली भर मूनलाईट दे, आणि मी ते काय करील, रोडच्या गावापासून शहरापर्यंत जाणाऱ्या त्या रोडवर त्या दोन्हीही साईडनं मी त्या बिया रोवील, पेरील, आणि त्याच्यामधून चंद्र येतील. काय सुंदर कल्पना आहे. आणि अशा स्वरूपाचा त्या ठिकाणी रात्री त्या चंद्रप्रकाशामध्ये माझे वडील किंवा या बाळाचे वडील, या मुलाचे वडील काय करतील, घरी येतील आणि सुंदर सुंदर अशा गोष्टी या ठिकाणी सांगतील. माय फ्रेंड्स, आय होप यू मस्ट लाईक these poems. What it is my first attempts to teach you in this way. So it is the poem is translated by Sunil Sharma. The poem originally written in Dogri language, which is spoken in Kashmir. So thank you. If you like it,
please share it, comments it, and subscribe. Don't forget to subscribe my channel. If you subscribe my channel, so I get some inspiration to create more and more videos. So thank you very much, and don't forget to subscribe, and I hope you will watch my videos on YouTube. Tomorrow I will upload another video of this poem appreciation and other English workshop. Thank you so much.